जय शिवराय मित्रांनो, मी चाललो आता खेकडे पकडायला. तरी तुम्ही आमचा ब्लॉग बघा आता पुढे कसा काही आहे ते, आणि मला ते कमेंटमध्ये सांगा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण कोल्हापूरला आलेलो आहे, तरी आपण बघूया पुढे. आपण निघताच आपल्या घरासमोर आता म्हशी जात आहेत चरायला, तरी आपण बघू शकता. तरी आपण आता बाईकनी चाललो आहे खेकडे पकडायला. हो, बाजूला बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी झाडी आणि मध्ये रस्ता आहे. गावच्या ठिकाणी आपल्याला हेच सगळं बघायला भेटतं. आणि आता आपण कोल्हापूरच्या इथे आलेलो आहे, तरी आपण पुढे बघत राहा. तरी गाईज आपण आता पोचलो आहे जिथं आपल्याला खेकडे पकडायचे आहेत, ज्याला इकडे ओहोळ म्हटलं जातं. तर ओहोळचे तर आपण आलेलो आहे जवळ. तरी आपण 5 मिनटावर आपल्याला ओहोळ भेटेल. आणि आपण बघू शकता आजूबाजूला कसे ऊसाचे मळे आहेत ते. तरी आता आपल्याला ऊसाच्या मधून जायचं आहे. होय, ते सगळीकडे ऊस असल्यामुळे आम्हाला रस्ताच गावत नव्हता. भाऊजी चाललेले पुढे पुढे, त्यांच्या मागे आम्ही चाललो आहे. तरी आता आपण थोड्याच वेळात पोचणार असे भाऊजी बोललेत आम्हाला. तरी आता आपण बघू किती वेळात आपण पोचतो खेकडे पकडण्याच्या ठिकाणी. आपण आता पोचलो आहे जिथे आपल्याला खेकडे पकडायचे आहेत. तसेच बाजूला ऊसांची शेती आहेच. जिकडे बघा तिकडे ऊसांची शेती असतेच केलेली. तर तिथे असे छोटे छोटेसे मार्ग असतात जायला आतमध्ये. आपल्याला काही ते समजत नाही, पण ज्यांचे आहेत ते जातात बरोबर. आपण बघू शकता. तरी मी पूर्ण झूम करून दाखवलं आहे. व आपल्या राईट साईडला नदी आहे, त्या नदीत आपल्याला खेकडे पकडायचे आहेत. तरी तुम्ही ऊसं बघा कसे आहेत, पूर्ण लांबच्या लांब शेती असतात इकडे. आणि आपल्या आता राईट साईडला बघू शकता आपण, जिथे खेकडे पकडायचे आपल्याला तो ठिकाण आहे. तर बघूया आता कोल्हापूरमध्ये कसे खेकडे पकडले जातात. ट्रॅप तोलाय. हे काय? ट्रॅप हे काय पण हे आतडे बकरीच्या आतडे. बकऱ्याची आतडी. तरी आता ही कोंबडीची आतडीसुद्धा आपण बांधून घेतो रशेने. तसंच आता आपण पुढे बघू शकता की आता हे आपण रिंग बोललं जातं आहे त्याला. त्या रिंगला बांधून घेणार आहोत व नंतर ते पाण्यात सोडायला जाणार आहोत. ते थोडी बहुत मेहनत तर लागते. सकाळ उठून जाऊन आतड्या आणायला लागतात, कारण की ते आतड्या भेटत नाहीत लवकर आपल्या गाव साईडला. तरी आता आपण पाण्यात सोडलेलं आहे. तर आता ह्याला आपण एका जागी बांधून ठेवायचं. इथं बांधून ठेवलं की थोड्या वेळ नेऊन ते काढायला लागतं. तरी आता आपण पुढे बघूया. तरी बघूया आता भेटलंय का आपल्याला. नाही, खेकडा आलेला नाही. असेच आता आपण एक एक करून सगळे जे टाकलेत ट्रॅप ते उचलणार आहोत. मला पण नाही आलं. जाळ बघा, जाळतही खेकडा नाही आलेला आहे. तरी आता आपण बघू शकता जाळे उचलले, आपल्याला खेकडी नाही भेटली. तोवर भाऊजींनी ते कपडे धुवायचा कार्यक्रम चालू केलेला आहे. तरी बघा आता पुढे हे पाणी आपल्याला शांत वाटत असेल, पण पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे. आपण पाण्यात उतरलो होतो तेव्हा आपल्याला माहीत पडलं आहे. इकडे विराज एकटाच असा पाण्यात आंघोळ करत बसला होता. तोवर आम्ही खेकडे पकडतोय. आपली बोनी झाली आता खेकड्याची. मोठा खेकडा भेटला आपल्याला, बघू शकता तुम्ही. इकडे भाऊजींचे कपडे धुवून झाले. तो अरुणही इकडे आला होता. तर अरुणनी आम्हाला घरी बोलवलं आहे. ते आम्हाला आणि राजाला घरी जावं लागणार आहे. तरी तोवर लोक इथे दुसऱ्या जागी जाऊन खेकडे पकडणार आहेत आता. तरी आम्ही आता पहिले घरी जातो व परत आपण ह्यांना येऊन भेटूया. तरी आता आपण घरी जायला निघालो आहे व बाकीचे लोकेशन चेंज करणार आहेत. आणि मी अरुण राजा घरी चाललो आहे. आणि इथे जास्त प्रमाणात शेती ही ऊसाची केली जाते. तरी आता मी तुम्हाला झूम करून दाखवेन. आणि इथे भात पण लावलेला आहे.
तरी कामामुळे आम्हाला खूप लेट झाला व आम्ही आता जातो तो परत खेकडी पकडायला. तेवढ्यात आम्हाला भाऊजी भेटले रस्त्यातच. तुम्ही बघू शकता ते रस्त्यात भेटले आम्हाला व आता ते खेकडे पकडून आता ते घरी चालले. तर आम्ही पण परत त्यांच्यासोबत घरी जायला निघालो आहे आता. तरी आता आपण पुढे घरी जाऊनच बघूया आपल्याला किती खेकडे भेटलेले आहेत ते. आपल्याला खूप चांगल्या प्रकारे खेकडे भेटले आहेत. वरती 5-6 आहेत व खाली लाल पिशवीत पण खूप सारे खेकडे भेटलेले आहेत आपल्याला. तरी आपला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. जय शिवराय. आपण इथेच ब्लॉग आता संपवत आहोत.